शेतीशी संबंधित उद्योग, प्रक्रिया उद्योग, व्यापार आणि शेती व्यवसाय यामधून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो व महसूल मिळतो. एकंदरीत देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी शेती व्यवसाय फायदेशीरच आहे असे मी डोक्याच्या चोटीवर म्हणतोय. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग. देव अमुचा बळीराजा, एकटा शेतकरी बाप, एकटा शेतकरी बाप. मित्रहो, 2 ते 3 एकर शेती असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडे फिरायला 4 चाकी गाडी आणि राहायला माडी आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यातील शेतकरी आधुनिक शेती करून श्रीमंतीचे जीवन जगत आहेत. उदाहरण दाखल सांगायचं झाल्यास अहमदनगर जिल्ह्यातील माडगावचे गुलाबराव घेकडे वर्षाला प्रति एकर 15 ते 25 लाख रुपये नफा कमवतात. दुसरे शेतकरी सातारा जिल्ह्यातील वठार निंबाडकर गावचे चंद्रकांत अहेरेकर वर्षाला 10 लाख रुपये कमवतात. फार दूर कशाला, आपल्या गोंडपिंपरी तालुक्यातील तो गावचे सुशिक्षित तरुण साहिल मोरे मिरची उत्पादनातून प्रति एकर 5 लाख रुपये कमवतात. अशी एक ना अनेक उदाहरणे सांगता येतील. म्हणूनच मी छाती ठोकपणे म्हणतोय, शेती व्यवसाय फायदेशीरच आहे. माझे काही मित्र म्हणतात की शेती व्यवसाय फायदेशीर नाही, कारण शेतमालाला भाव नाही, सिंचनाच्या सोयी नाही, मजुरांची कमतरता, शासनाची उदासीनता, निसर्गाचा लहरीपणा, कर्जबाजारीपणा, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तेव्हा माझ्या या मित्रांना मला सांगायचं आहे, क्षमा बुझ जाए तो जल सकती है, क्षमा बुझ जाए तो जल सकती है, किश्ती तूफान से निकल सकती है. मायूस ना हो, इरादे ना बदल, मायूस ना हो, इरादे ना बदल. खेती किसान की किस्मत बदल सकती है, बदल सकती है. आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू, अगदी एआय टेक्नॉलॉजीचा सुद्धा. शासनाची ध्येय धोरणे बदलू, योग्य नियोजने करू. शेतीला एक उद्योग म्हणून करू, सेंद्रिय शेती करू, शाश्वत शेती करू, ब्रँडिंग करू, आधुनिकतेची कास धरून निसर्गाशी साथ करू, आधुनिकतेची कास धरून निसर्गाशी साथ करू, गरिबीवर मात करू, शेती व्यवसाय फायदेशीर करू, शेती व्यवसाय फायदेशीर करू.